महाराष्ट्रातील अस्तित्वहीन धनगर हे जे माझ्या हातातलं पुस्तक आहे, याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता. ज्यात धनगर आरक्षणाचा जो इतिहास आहे, तो सगळा सांगितला होता आणि त्यानंतर अनेकांनी डिमांड केली, की हा विषय आणखी विस्तृतपणे पुढे यायला पाहिजे. त्यामुळेच या पुस्तकाचे जे लेखक आहेत, डॉक्टर जे.पी. बघेल हे आत्ता माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासोबत आणखी एक मोठं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं, ते म्हणजे माजी IPS मधुजी शिंदे. कारण मधुजी शिंदे हे नाव असं आहे, 1995ला ते मुंबईतल्या झोन 5चे DCP असताना त्यांनी महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधन मंचची स्थापना केली होती सेवेत असताना. आणि त्यानंतर समाजासाठी त्यांची जी चळवळ होती ती सुरू होती. DCP झोन 5चे ते इथे झोन 5चे ते DCP होते. ते निवृत्त झाले ठाण्याचे पोलीस कमिशनर म्हणून आणि अत्यंत कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 28 वेळा बदली झाली. म्हणजे आजचे तुकाराम मुंडे आपण म्हणू शकतो. त्यावेळीसुद्धा ही परिस्थिती होती. कडक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती आणि समाजासाठी सुद्धा ते काम करत होते. ते स्वतः कुठलंही आरक्षण न घेता IPS झाले होते. त्यांनी जी चळवळ आरक्षणाची लढली त्याच्याविषयी मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आणि डॉक्टर जे.पी. बघेल माझ्यासोबत आहेत. ते मूळ उत्तर प्रदेशचे आहेत. पण राष्ट्रीय पातळीवरती धनगर आरक्षणाची परिस्थिती काय आहे, धनगड आणि धनगरातला घोळ हा नेमका कसा झाला आहे, हे ते दिल्लीतल्या दृष्टिकोनातून समजून सांगणार आहेत. आणि शिंदे सर जे आहेत ते धनगर आरक्षणाचा महाराष्ट्रातला इतिहास, नेमकं घोडं अडलं आहे कुठे, आजपर्यंतची राजकीय जी आपण विलिंगनेस म्हणतो ती का नाही आहे, ते सगळं समजून ते सांगणार आहेत. या पुस्तकावरती मी नंतर डॉक्टर जे.पी. बघेल यांच्याशी बोलणारच आहे. मात्र शिंदे सर माझ्यासोबत आहेत. सर, गेल्या जवळपास 2 दशकापासून तुम्ही सगळं ही आरक्षणाच्या चळवळीत लढत आहे. आज जेव्हा आपण इथे पोचलो आहे, तेव्हा मागे वळून बघताना हे आरक्षण नेमकं अडतंय कुठं? तुमचा अनुभव काय याच्यात? नाही, मला सांगायचं आहे की धनगर जमात जी आहे महाराष्ट्रामधली, अत्यंत भोळी-भाबडी आणि रानावनात राहणारी जमात आहे ती. आणि त्याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर जे.पी. बघेल माझ्या सान्निध्यात आले, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर बोलले की इसमें ऐसा है की धनगर नाम की जमात है नहीं. आम्ही त्याच्यावरती 2-3 दिवस चर्चा केली 2012ला. आणि त्यांनी मग माझ्याकडे भरपूर डॉक्युमेंट्स आणले आणि त्या डॉक्युमेंट्स मी बघितले. 8 दिवस अभ्यास केला आणि माझ्या लक्षात आलं की जे डॉक्टर जे.पी. बघेल साहेब म्हणतात तर त्याच्यामध्ये तथ्य आहे. आणि हे महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर त्याची मी हिस्ट्री पूर्ण सांगणार आहे पुढे. तर पूर्ण देशामध्ये सुद्धा धनगड नाही आहे. धनगड हा शब्दच नाही, शब्दही नाही आणि जात तर नाहीच नाही. तर त्या दृष्टीने मग आम्ही एक थोडी चळवळ तयार केली. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच जो आमचा संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून मग बघेल साहेबाकडे आम्ही हे काम दिलं की अजून आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे, तर आपण हे बघू कसं काय करायचं. तर आम्ही हा अभ्यास साधारणतः 2012पासून तर 2015पर्यंत अभ्यास केला. आणि मग एक 700 पानाचं निवेदन आम्ही महाराष्ट्र राज्याला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयाला दिलं. आणि कन्सर्न डिपार्टमेंट जे आहे ते म्हणजे ट्रायबल डिपार्टमेंट असो की इतर डिपार्टमेंट असो, त्यांच्याकडे आम्ही ते 700 पानाचं ते आम्ही ते डॉक्युमेंट्स दिलं. तर आम्हाला साधारणतः 1 वर्षभरपर्यंत कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद आला नाही. मग आम्ही असं ठरवलं की आपण याच्यामध्ये रीट पिटिशन करू. मग समाजाच्या लोकांची, जमातीच्या लोकांची आम्ही मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं गेलं की बाबा हे असे आमच्याकडे पुरावे आहे आणि या पुराव्याच्या अनुषंगाने आपण एक रीट पिटिशन दाखल करू शकतो. तशा प्रकारची नाशिकमध्ये बैठक झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की हो, आपण हे करू शकतो. मग त्या ठिकाणी फंड थोडा निर्माण करायचा प्रयत्न केला आणि जमातीनं त्या ठिकाणी बऱ्यापैकी फंडसुद्धा दिला. तर आम्ही ती लढाई 2016पासून म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या 2016पासून आम्ही ही सुरू केली. आणि मग ते रीट दाखल केली. ते रीट दाखल केल्यामध्ये आमचा जो सिद्धांत आहे, म्हणजे हा जो रीट करण्याचा उद्देश असा आहे की आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटच्या अनुषंगाने तुम्हाला मी सिद्धांत सांगतो, प्रेयर सांगतो. आमची प्रेयर अशी होती की महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर मध्य प्रदेश, CP अँड बेरार, त्याच्यानंतर बॉम्बे स्टेट आणि महाराष्ट्रामध्ये धनगड DHANGAD या नावाची जमात अस्तित्वात नाही. जे आहे ते धनगर आहे आणि ही धनगर क्लेमंट आहे त्याची. तर ते कशाच्या आधारे आहे, तर त्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो की ही आमची प्रेयर असताना ह्याच्यामध्ये जी सुनावणी वगैरे झाली 2016मध्ये, तर 2016मध्ये आम्ही फार पुढं जाऊ शकलो नाही. आणि त्याच्यामधले मग अजून डॉक्युमेंट्स आमच्याकडे आले. बघेल साहेबांनी ते डॉक्युमेंट्स आमच्याकडे दिले आणि त्या अनुषंगाने मग आम्ही त्या पहिल्यांदा ती विड्रॉल केली आणि मग पूर्ण फुल प्लेस म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी 1836 पासून म्हणजे 1836 पासून
तर 2015पर्यंतचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आले. साधारणतः 3-3.5 ती रीट तयार केली आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल केली. त्याच्यामध्ये सिद्धांत हाच होता आमचा की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा मी सांगितल्या त्या पद्धतीने धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहे आणि म्हणून ही जात जी लिहिलेली आहे कॉन्स्टिट्युशनल लिस्टमध्ये, म्हणजे 1950च्या लिस्टमध्ये ते नाव नव्हतं, ते लिस्ट आलं 1956मध्ये. 1956मध्ये 1956चे जे त्यापूर्वी जेव्हा एक रिऑर्गनायझेशन ऑफ दी स्टेट झालं, ते झालं 31/8/1956. 31/8/1956ला रिऑर्गनायझेशन जेव्हा झालं, त्याच्या आधी महाराष्ट्रातील जो विदर्भ भाग आहे त्या विदर्भामधील चांदा, त्याच्यानंतर अमरावती आणि यवतमाळ जिल्हा, ते जिल्हे एम पीमध्ये होते. आणि त्या एम पीचा इतिहाससुद्धा आम्ही घेतला. म्हणजे आम्ही तसा तर आमच्या डॉक्युमेंटमध्ये पूर्ण देशाचाच इतिहास आहे, परंतु आता मी टेक्निकल गोष्टी सांगणार आहे की रीटच्या दृष्टीनं आम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहे. तर 1836पासून तर 2015पर्यंत जे डॉक्युमेंट्स आमच्याजवळ आहे, तर काही काही डॉक्युमेंट असे आहे की ब्रिटिशकालीन आहे, ब्रिटिश लोकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ही ॲबओरिजिनल जमात आहे, म्हणजे ही अनादिकालची जमात आहे. आणि काही एक डॉक्युमेंट आम्हाला असं मिळालं की जो व्यवसाय 10,000 वर्षापूर्वी करत होता, तोच व्यवसाय आज धनगर जमात करत आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही जमा केले. त्याच्यात ते रीटला जे काही पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग ते रीट आम्ही दाखल केली. पहिले 6 महिने आम्हाला उत्तरच दिलं नाही सरकारने. आणि मग पुढं कोर्टाने मग अल्टिमेटम दिलं त्यांना की तुम्ही जर हे दिलं नाही, म्हणजे पहिल्याच हिअरिंगमध्ये कोर्टाने असं म्हटलं की मी तर महाराष्ट्रातला जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्रात तर मी धनगर बघितले नाही, मी धनगर बघितले. घोड्यावरून ते सगळं आपलं सामान घेऊन जातात वगैरे वगैरे. तर ते गव्हर्नमेंट प्लीडर होते, त्या गव्हर्नमेंट प्लीडरला विचारलं, तुम्ही सांगा म्हणे आजच मी डिसिजन देतो. कळलं का? ती गोष्ट आहे 2017ची. तर 2017मध्ये तसं म्हटल्यानंतर त्यांच्याजवळ काही इन्फॉर्मेशन नव्हती, तर ते म्हणे मी सगळी इन्फॉर्मेशन गोळा करून आणतो. कळलं का? मग तिथून ती लढाई सुरू झाली आणि ती लढाई आमची पूर्ण जे काही शेवटच्या क्षणापर्यंत आली, त्याला आम्ही 80 हे सुनावण्या झाल्या आमच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक सुनावण्या झाला. ज्या जजकडे गेली त्या जजनी काही ना काही प्रश्न निर्माण केले, ज्या काही गोष्टी विचारल्या, त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी सांगितल्या. आणि 2017ची जी लढाई सुरू झाली, मग मध्ये इलेक्शन्स येत होते. इलेक्शन करण्याच्या निमित्तानं 2019मध्ये जे इलेक्शन येणार होतं, तर त्यावेळेस आपले गोपीचंदजी पडळकर साहेब आहे, आपल्या धनगर जमातीचे नेते आहे, मोठे नेते आहे ते. त्यावेळेस ते आमदार नव्हते किंवा काही नव्हते, तर त्यांनी अखेरचा लढा उभारला होता. त्या अखेरच्या लढ्यामध्ये त्यांनी पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला आणि त्या निमित्ताने त्यांनी हे केलं होतं की बाबा हे आमचा सिद्धांत घेतला त्यांनी की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नाही, जे आहे ते धनगर आहे आणि म्हणून धनगरांना एसटीचं रिझर्वेशन दिलं पाहिजे. हा त्यांचा तो लढा होता. आणि त्या अनुषंगाने मग मी तेव्हा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते, तर त्यांच्यापर्यंत काही दुसरेही लोक त्या ठिकाणी जाऊन भेटले. उद्धवजी ठाकरेसुद्धा जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की आम्ही हे बघतो हे कसं काय आहे ते, आणि आम्ही आमच्या एजीकडे सगळं मांडतो आणि ते त्याच्यामध्ये काय निर्णय देते ते आम्ही बघतो. तर त्याच्यानंतर मी इथं नव्हतो, महाराष्ट्रात नव्हतो, मी बाहेर गेलो होतो फिरायला. तर मला फोन आला आमच्या बघेल साहेबाचा की अशी काहीतरी मीटिंग मुख्यमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली एजी साहेब राहणार आहे, चंद्रकांत पाटील साहेब राहणार आहे आणि धनगराचे जे नेते आहेत ते सुद्धा राहणार आहे, तर तुम्ही आले पाहिजे. तर मला ते फ्लाईटचं तिकीट मिळालं न मिळालं, मी 2 दिवसानंतर आलो. आल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती मीटिंग ठेवली आणि त्या 2019च्या मीटिंगमध्ये मग असं ठरलं की जे महादी वक्ता होते तेव्हाचे आशुतोष कुंभकोणी साहेब, त्यांनी ते भरपूर डॉक्युमेंट्स आणलेले होते. आणि हे जे या मागणी होती गोपीचंद पडळकर साहेबाची आणि बाकीच्या धनगर मंडळींची, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलेलं होतं की बाबा आम्हाला GR पाहिजे, GR काढला पाहिजे, तुम्ही कसंही करू. म्हणजे मेन फोकस तो GRवरती होता. तर ते GR कुंभकोणी साहेबांनी मैंने चंद्रकांत पाटील साहेब म्हणे की आता जे कुंभकोणी साहेब म्हणतील त्या पद्धतीने आम्ही करतो, आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला GR काढायचं असलं GR काढतो. मग कुंभकोणी साहेबाला बोलायला लावलं. तर कुंभ साहेबांनी अनेक जजमेंट्स त्यांनी आणलेले होते, कळलं का, भरपूर जजमेंट्स आणलेले होते. तर त्यांनी 1-2 जजमेंट वाटल्यानंतर मी त्यांना इंग्लिशमध्येच बोललो. त्यांना सांगितलं की सर मला 2 मिनटं जर बोलायची परवानगी दिली तर तुम्हाला एवढं जजमेंट वाचायची आवश्यकता नाही. तर मग ते एक कोणतरी आमदार होते, ते आमदार म्हणे की हे मिस्टर मधू शिंदे हे रिटायर्ड IPS आहे म्हणे, तर हे यांचं जरा ऐकून घ्या म्हणे तुम्ही. तर ते मग मला बोला म्हणे तुम्हाला काय बोलायचं होतं. मी त्यांना सांगितलं
की सर म्हटलं मला जास्त काही पाहिजे नाही, GRची गोष्ट ती नंतर पुढे ठेवील, बाकीचे नेते मंडळी बघतील. मी या ठिकाणी हायकोर्टामध्ये माझी रीट दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची प्रेयर आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर मध्य प्रदेश, सिपियान बेरार, बॉम्बे स्टेट आणि इंडिया कुठंही धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही. आणि त्या अनुषंगाने जे 1964ला एक जजमेंट झालेलं होतं कॉन्स्टिट्युशनल बेंचचं, म्हणजे जे कायदा असतो कॉन्स्टिट्युशनल बेंचनं जजमेंट दिलेलं असतं म्हणजे तो कायदा असतो. तर त्या कायद्याच्या अनुषंगाने बी बसवलिंगप्पा वर्सेस डी मुनिचेनप्पा, तर त्या जजमेंटमधले मी पॅरा नंबर 7, 8, 9 वाचून दाखवला आणि त्यांना सांगितलं की आता या ठिकाणी हेच सांगायचं आहे की धनगड अस्तित्वात आहे किंवा नाही. तर चंद्रकांत पाटील म्हणे तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही सांगा म्हणे काय पाहिजे. म्हटलं मला ॲफिडेविट पाहिजे. ॲफिडेविट दिलेलं नाही कोणी, तर काय ॲफिडेविट पाहिजे, तर आम्हाला हेच अशी ॲफिडेविट पाहिजे. फॅक्च्युअल पोझिशन अशी आहे, आम्ही 1836 पर्यंत पुरावे दिलेले आहे, तुम्हीसुद्धा अभ्यास केलेला आहे आणि तुमच्या अभ्यासामध्ये सुद्धा निष्पन्न झालेला आम्हाला माहीत आहे की कुठेही धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला महाराष्ट्र राज्यात किंवा हे जे मी राज्य सांगितले या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही आहे, ते धनगर आहे. तर चंद्रकांत पाटील साहेब म्हणे दिला, तुम्हाला दिलं म्हणे. त्या कुंभकोणी साहेबाला त्यांनी विचारलं आपण तसं देऊ शकतो का, हो म्हणे देऊ शकतो आपण, तसं ॲफिडेविट देऊ शकतो कारण आपल्याकडे स्टडी आहे आणि तसं ॲफिडेविट देऊ शकतो. धनगड नाही असं, धनगड अस्तित्वात नाही, ॲफिडेविट देतो म्हणे, ते एवढंच पाहिजे म्हणे तुम्हाला फक्त. म्हटलं हो मला एवढंच पाहिजे, दुसरं पाहिजे नाही त्याच्यामध्ये काही. तर मग चंद्रकांत पाटील साहेब म्हणे अरे दिलं म्हणे तुम्हाला, आजच करून देतो. कुंभकोणी साहेबाला त्यांनी विचारलं तुम्हाला देता येईल का लवकर, तर म्हणे मी 8 दिवसात तयार करतो आणि गव्हर्नमेंटची मान्यता घेऊन तिथे आपण त्यांना ॲफिडेविट देऊ, 100% देऊ, म्हणजे याच्यात कुठलंच काही फरक राहणार नाही. मग कुंभकोणी साहेबांनी ते ॲफिडेविट तयार केलं आणि मग गव्हर्नमेंटनी तशा प्रकारचं ते ॲफिडेविट पहिल्यांदा आम्हाला दिलं. तर हे सुरुवात झाली. तर आता आमचं म्हणणं जे होतं ते सरकार म्हणते, आता प्रश्नच राहिला नाही ना काही त्याच्यामध्ये. आता जर म्हटलं असतं गव्हर्नमेंटनं त्या ठिकाणी काही म्हटलं असतं तर ते गोष्ट निर्णय झाली असते, पण गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाही आणि जे आहे ते धनगर आहे, म्हणजे प्रश्नच मिटला आम्हाला, नॉन एक्झिस्टन्स प्रूव्ह होते. आणि बसवलिंगप्पा जजमेंटमध्ये काय आहे की म्हैसूर स्टेटमध्ये मुनिचेनप्पा नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी SCचं सर्टिफिकेट काढलेलं होतं. तो ओरिजिनली होता वड्डार जातीचा होता तो, आणि त्यांनी भोवी नावाच्या जातीचं सर्टिफिकेट काढलेलं होतं आणि भोवी जातीचं SCचं सर्टिफिकेट काढल्यावर तो आमदारचं निवडणूक लढले आणि आमदारच्या निवडणुकीवरती ते जिंकले. त्याच्या विरुद्धचा जो बसवलिंगप्पा आहे त्यांनी त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली, ट्रिब्युनलकडे कंप्लेंट केली, हायकोर्टात कंप्लेंट केली, नंतर सुप्रीम कोर्टातसुद्धा कंप्लेंट केली. तर मग सुप्रीम कोर्टामध्ये असं निष्पन्न झालं की बाबा ही जी भोवी नावाची जमात आहे, जरी त्याच्याकडे सर्टिफिकेट असेल, कळलं का, तर ते कुठल्या परिस्थितीमध्ये काढलं त्याचाही विषय केलेला आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की भोवी नावाची जमात ही म्हैसूर स्टेटमध्ये नाहीच. मग याच्यामध्ये आता त्यांनी सिद्धांत असा दिला, म्हणजे असं त्यांनी जजमेंट दिलं की जर एखादी जात अस्तित्वात नसेल त्या राज्यामध्ये तर ती जात कोणची आहे ते पाहण्याचाच फक्त अधिकार कोर्टाला आहे, बाकी दुसरा कुठलाच अधिकार कोर्टाला नाही. म्हणजे 342(1)च्या अनुषंगाने, आर्टिकल 342(1)च्या अनुषंगाने याच्यामध्ये ही चौकशी करण्याचा अधिकार, एव्हिडन्स घेण्याचा अधिकार कोर्टाला प्राप्त होतो आणि म्हणून आम्ही एव्हिडन्स घेतो आणि त्या अनुषंगाने मग निर्णय देतो. तर त्याच्या बाकीच्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलं की ज्या म्हैसूर स्टेटमध्ये धनगड नावाची जमात भोवी नावाची जात अस्तित्वात नाही, जे आहे ते धनगर आहे, धनगरच मला परत येते. पण बसवलिंगप्पाची जी केस आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की भोवी नावाची जमात अस्तित्वात नाही आणि आहे ते वड्डार आहे, याचे वड्डार होता, म्हणून त्यांनी वड्डार जातीला SCचे सर्टिफिकेट द्यावे, अशा प्रकारचं जजमेंट आहे ते नंबर 1चं. त्याच्यानंतर बरेच जजमेंट आलेले आहेत, त्या सगळ्या जजमेंटचं नाव घेत नाही. आता कुलीचंच तसं जजमेंट आलं ओरिसाचं, ओरिसा स्टेट ऑफ ओरिसा वर्सेस, सगळे जजमेंट आहेत. महाराष्ट्र सरकारची जी भूमिका होती त्यांनी क्लिअर केलं की आमच्याकडून काही ऑब्जेक्शन नाही. मग पुढे काय झालं? नाही ऑब्जेक्शन नाही, धनगड अस्तित्वात नाही. मग आता वारंवार आमच्या हे झाल्या, हिअरिंग झाल्या. हिअरिंग होत असताना मग काही लोकांनी इंटरव्हेन्शन केलं, काही समाजाच्या लोकांनी इंटरव्हेन्शन केलं. जेव्हा इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन केले त्यांनी, त्या इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशनमध्ये जज साहेबांनी त्यांना विचारलं की म्हणे तुम्ही धनगड आहे का? नाही म्हणे आम्ही धनगड नाही, आम्ही अमुक अमुक आहे ढमुक आहे. म्हणजे तुम्हाला लोक स्टँडी नाही, तुम्ही धनगड असेल तर यांच्या विरुद्ध येऊ शकता. यांची धनगडाच्या बाबतीत रीट आहे आणि हे धनगर आहे, त्याच्यामुळे त्याला ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही म्हणे आमच्यावरती अन्याय होईल, अमुक होईल ढमुक होईल, हे कोर्टाचा परिव्ह्यूमध्ये येत नाही, तुम्ही सरकारला सांगा म्हणजे असं खडसावलं ते जज साहेबांनी त्यांनी. आणि तशा पद्धतीची ती ऑर्डर केली. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या ऑर्डर होत गेल्या.
मग पुढे 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 ते चालत गेल्यानंतर त्यांनी टीसचा अहवाल दिला. मग टीसच्या अहवालामध्ये सुद्धा सरकारचं म्हणणं होतं की आम्ही अभ्यास केलेला आहे, परंतु त्या टीसच्या अहवालामध्ये काही फालतू गोष्टी लिहिलेल्या आहे आणि ते आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही तो डिक्लेअर करत नाही. कारण ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्र राज्यासाठी पाहिजे ते महाराष्ट्र राज्याचा नसून दुसऱ्या राज्याच्या गोष्टी लिहिल्या आहे. आणि 342(1) आणि 2 मध्ये कुठलीही जरी स्टडी करायची असेल तर त्या महाराष्ट्र राज्यामध्ये करायला लागते. तसं प्रावधानच नाही, कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रावधान नाही. तुम्हाला ज्या जातीला रिझर्वेशन द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे तर त्याचा अभ्यास तुम्ही त्या राज्यामध्ये करायला पाहिजे, त्या स्टेटमध्ये करायला पाहिजे. तर त्या पद्धतीने ते कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीची ती स्टडी न झाल्यामुळे त्यांनी कोर्टाला सांगितले की आम्ही देत नाही. आम्हाला विचारलं तर म्हटलं तो त्यांचा प्रश्न आहे देण्याचं न जाण्याचं. त्यांनी दिलं तरी आम्हाला काही अडचण नाही आणि नाही दिलं तरी काही अडचण नाही, अशा प्रकारचं आमच्या वकिलांनी बोलले तिथे. मग कोर्टाचं म्हणणं असं होतं की हे जे इंटरव्ह्युनर आले होते तर त्यांना आता तुम्ही त्यांना असं सांगितलं त्यांना की म्हणे तुम्ही याच्यात काय ऑब्जेक्शन काय आहे तुमचं आता. नाही म्हणे आमचं ऑब्जेक्शन याच्यामध्ये असं आहे की आम्ही अमुक अमुक, मी आता नाव घेत नाही जातीचं कोणचं काय आहे ते, अमुक अमुक आहे आणि आमच्यावरती अन्याय होते. म्हणजे ते अन्याय होते ते मी तुमचं ॲप्लिकेशन आजच खालीच करतो, तुम्हाला जर करायची असेल तर रीटची करायची परवानगी देतो. मग त्यांना रीट करायची परवानगी दिली आणि त्यांनी मग त्याच्यात रीट आमच्या विरुद्ध केली नाही. म्हणजे आमच्या विरुद्ध ती रीट केली नाही. आमचे जे रीट केलेले आहे त्यांनी त्यांचे जे काही समाज आहे त्या समाजाच्या नावाने विरुद्ध स्टेट गव्हर्नमेंट आहे. तशीच आमची रीट ही महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट असं आहे, म्हणजे युनियन ऑफ इंडियाच्याच आहे. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या याला पहिल्यांदाच लोक स्टँडर्ड आहे म्हणून सांगितलं. धनगर जमातीचे ते लोक नाही आहे आणि त्या लोकांनी अशा प्रकारची फालतू रीट केली आणि मग ते ह्यामध्ये पॉलिटिक्स येणं सुरू झालं. मग एकदा पॉलिटिक्स सुरू झालं, एका समाजाच्या विरुद्ध दुसरा समाज असं भिडलं की मग त्याच्यात पॉलिटिक्स येतो आणि पॉलिटिक्स आल्यामुळे काय झालं की ही केस लांबत गेली, बरीच लांबत गेली. म्हणजे 80 सुनावण्या शेवटी पर्यंत आल्या. आता मी शेवटच्या स्तराला येतो की याच्यामध्ये निर्विवाद म्हणजे आमच्या वकिलांनी सांगितलेलं होतं, म्हणजे त्या रीटमध्ये ज्या जजसमोर 16 फेब्रुवारी 2024 आधीचे काही हे झालेले होते, तर त्या याच्यामध्ये 5-6 वेळा आमचे जे वकील होते त्या वकिलांनी सांगितलं की म्हणे हे जे धनगड नावाची जमात आहे ही मी तुम्हाला सांगतो MP, त्याचप्रमाणे CPI आणि बेरार, बॉम्बे स्टेट इथं तर नाहीच नाही तर पूर्ण इंडियामध्ये नाही म्हणे. मी त्या आमच्या वकिलाच्या आमच्या आशिलाच्या सांगण्यावरून त्यांनी जे डॉक्युमेंट दिले ते डॉक्युमेंट बघितल्यावरून तुम्हाला सांगतो म्हणे. तर प्रश्नच येत नाही, नॉन एक्झिस्टन्स इथंच प्रूव्ह होतं म्हणे. आणि नॉन एक्झिस्टन्स प्रूव्ह झाल्यानंतर इमिजिएटली त्यांचा क्लेमंट कोण आहे ते फक्त बघायचे आहे. ते क्लेमंट धनगर कसे आहे त्याच्या बाबतीतले आमचे पुरावे आहे, हजारो पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहे. तर म्हणे अशा प्रकारची आमची हे रीट आहे, तर आम्हाला आता जजमेंट द्यावं. ज्या दिवशी जजमेंटचं वेळ आली 16 फेब्रुवारीला माननीय जज साहेबांनी जेव्हा जजमेंट डिक्टेट करायचं काम केलं तर मी त्याच्या बाबतीत थोडासा दुःखी आहे. खूप अनेक चुका केलेल्या आहेत त्या जजमेंटमध्ये. आता ते आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहे, हायकोर्टामध्ये सुद्धा गेलेलो आहे. पण प्रश्न असा आहे की ज्या मूलभूत चुका करायला पाहिजे नाही ते सुद्धा केलेलं आहे, कळलं का. त्यांनी काय ते समोरच्या पार्टीनं काय केलं, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये धनगड आहे. मला धनगड आहे तर कुठं आहे म्हणे दाखवा. आलं नाही ते कोर्टात आणा. तर त्यांनी सांगितलं की नाही त्या लोकांनी सर्टिफिकेट काढलेलं आहे आणि त्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे. कोण आहे ते काय आहे, तर त्यांनी जजने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या खिल्लारे कुटुंब आहे म्हणे आणि ते औरंगाबाद जिल्ह्यात राहतात बाबरा गावामध्ये. आता त्याचंही मी तुम्हाला सांगतो, ते सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे बाबरा गाव आहे, ज्या गावांचे ते खिल्लारे ते आमचे नातेवाईक आहे, ते त्या मंडळींनी आपला खोडताड वगैरे करून ते बोगस सर्टिफिकेट काढलं आणि बोगस सर्टिफिकेट करून त्यांनी व्हॅलिडिटी मिळवली, कळलं का. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांनी इलॅबोरेट एकच ॲफिडेविट नाही दिलं, 3 ॲफिडेविट दिले. आणि हे 3 ॲफिडेविट देण्यासाठी माननीय आपले पडळकर साहेब तेव्हा आमदार झालेले होते, म्हणजे MLC होते ते, आणि मी माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबाला नाही म्हटलं तरी 50 वेळा भेटलो. त्यांनी 50 वेळा आमचं म्हणणं शांत पद्धतीने ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला जे जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे डॉक्युमेंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की यांना लोकल स्टँडी नाही आहे, जे काही विरुद्ध पार्टी होती ना यांना कुठल्या पद्धतीचं लोकल स्टँडी नाही, यांची खारीज करावी का, ही कळलं का रीट. तर ज्या दिवशी आता हिअरिंग सुरू झाली, मी तर देवेंद्र फडणवीसचं कौतुक करतो, फार मोठं कौतुक होतो, आजही करतो. ते इतके चांगले आहे की माझ्याशी जेव्हा त्यांचा कॉन्टॅक्ट आला, म्हणजे 50 वेळा मी त्यांच्याशी भेटलो पडळकर साहेबाच्या माध्यमातून, तर 50 वेळा त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही.
एक वेळासुद्धा नाराजी व्यक्त केली नाही. एका प्रकरणामध्ये असं झालं की एक पर्टिक्युलरली डॉक्युमेंट पाहिजे होतं, तर ते डॉक्युमेंटसाठी त्यांनी फाईल तयार केली डिपार्टमेंटनी, आणि ते डिपार्टमेंटची फाईल सेक्रेटरीला बोलावलं आमच्यासमोर, म्हणे आजच्या आज हे झालं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की साहेब म्हणे ते आजच्या आज होणार नाही. का होणार नाही म्हणे? तर म्हणे हे जे फाईल आहे ते त्यावेळेचे मंत्री महोदयाने घेऊन गेले म्हणे घरी. 1 महिना फाईल दिली नाही त्या मंत्र्यांनी, ट्रायबल डिपार्टमेंटच्या त्या मंत्र्यांनी 1 महिना. आम्ही मध्ये मध्ये भेटायला जात होतो, तर त्यांना कासावीस होत होते, फडणवीस साहेब कासावीस होत होते. आता कसं सांगावं आम्हाला, आम्ही कसं काय बोलणार त्याला? सर म्हटलं झालं, आता म्हणजे केस पुढं जात आहे, तुम्ही जरा हे बघितलं पाहिजे काय आहे ते डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचं आहे. ते डॉक्युमेंट नाही आलं तर गव्हर्नमेंटचे जे वकील आहे ते पुढं जाऊ शकत नाही, असं त्यांचे म्हणणं आहे. तर त्यांनी इतका प्रयत्न केला तुम्हाला सांगतो. मग शेवटी तेव्हाचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं की नाही, ते डॉक्युमेंट आपल्याला द्यावं लागते. मग एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला, आदिवासी मंत्र्याला. हां त्या आदिवासी मंत्र्याला. मग त्यावेळेस त्यांची फाईल आली आणि ते केलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसवर आमचा बिलकुलच राग नाही, नया पैशाचा राग नाही तुम्हाला सांगतो. म्हणजे खोटं नाही सांगत. धनगर समाजाला जे पाहिजे मिळालं, जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी दिल्या. मग आडलंय कुठे? आडलं हे असं की ज्या दिवशी हे होतं ना, मी तेच तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी डिक्टेशन होतं, तर डिक्टेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झालं 11 वाजता. 11 वाजताच्या नंतर सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंटचं नाव घेतो मी इथे, कळलं का? सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंट आहे, त्याच्यामधलं एक जजमेंट आहे की त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे, ते म्हणजे धनगराशी संबंधित नाही, जनरल जजमेंट आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेलं आहे की जे काही पिटिशनर असेल त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ऐकणं हे काही फार महत्त्वाची गोष्ट नाही. त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हायकोर्टाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांना न्याय कशा मिळेल अशा पद्धतीने ती हिअरिंग घेतली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना न्याय दिला पाहिजे. आपण न्याय देवता आहोत, आपण न्याय देवता असल्यामुळे त्यांना आपल्या देवतेसमोर बसलेले आहे आणि त्यांनी तशा प्रकारचं जजमेंट दिलं पाहिजे. आणि असं जजमेंट दिलं नाही तर ते इरॉनियस आहे, खोटं जजमेंट आहे असं मी मानतो, कळलं का? अशा प्रकारचे जजमेंट 226 आर्टिकल 226 227 मध्ये एवढा मोठा पॉवर दिलेला आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने एवढे मोठे पॉवर हायकोर्टाला दिलेला आहे, तर त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे. तर त्या दिवशी जे झाले, तर त्याच्यानंतर दुसरं जजमेंट मी सांगतो की एक झारखंड च्या गव्हर्नमेंटच्या विरुद्ध आणि तिथल्या एक वाशील आहे त्याच्या विरुद्धच आहे ते. तर त्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादं जर जजमेंट डिक्टेट करत असणार किंवा लिहित असणार किंवा हिअरिंग घेत असणार, तर जजेसनी, हायकोर्टाच्या जजेसनी आपल्या कॉफीच्या निमित्तानं किंवा चायच्या निमित्तानं दाय सोडून जाऊ नये, स्पेसिफिक बोलले आहे त्याच्यामध्ये. त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे सुप्रीम कोर्टाने, कळलं का? हे ज्याच्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये बसत नाही तरी तशा काम करतात. तर त्या दिवशी जे आमचे माननीय जज साहेब होते, आम्ही त्यांना वंदन करतो. न्यायमूर्ती आहे, ते रिटायर्ड झाले. ते 12 वाजता डायसच्या खाली उतरले आणि परत 1:05 वापस आले आणि मग डिक्टेशन सुरू केलं आणि मग ते खिल्लारी सुरू काढलं कुठून तरी. आणि त्याचं सर्टिफिकेट काय होतं? त्याचं सर्टिफिकेट होतं एका झेरॉक्स कॉपी. इतकी झेरॉक्स कॉपी होती की ती वाचतासुद्धा येत नाही. त्यांना सांगितलं की याचं हे झेरॉक्स कॉपी आहे, तरी मी यांना मानतो आणि तुमचे मी एव्हिडन्सच बघतच नाही, तुमचे एव्हिडन्स मी बघत नाही, मी याच्यावरती सांगतो की धनगर अस्तित्वात आहे. अरे म्हटलं, आम्ही तुम्हाला एवढे मोठे एव्हिडन्सेस दिले आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, आधी सगळंच हिअरिंग झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहे. सरकारने त्याच्यावर मदत नाही केली तुम्हाला? नाही, सरकारनं शेवटपर्यंत मदत केली ना. सरकार आपण शेवटच्या ज्या दिवशी डिक्टेशन असतं त्या दिवशी कोणाला बोलता येत नाही मध्ये. म्हणजे सरकार असो किंवा आम्ही असो, मध्ये उठून बोलू शकत नाही, आमचा वकील बोलू शकत नाही किंवा गव्हर्नमेंटचा वकील बोलू शकत नाही. पण तिथं काय काळं बेरं झालं, त्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचे नेते आले होते, त्यांनी त्या ठिकाणी काय लुडबुड केली, काय केली ते आम्ही बघितलं आहे. आणि जज साहेब उठून गेले हे सुद्धा आम्ही बघितलं. तुमच्या समोरचे जे रिस्पॉन्डंट होते त्यांच्या माणसाने तिथे त्यांच्या ठिकाणी लुडबुड केली. आता आमचे रिस्पॉन्डंट नव्हते, पण गव्हर्नमेंटच्या विरुद्ध रिस्पॉन्डंट होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खिल्लारीला सर्टिफिकेट, त्या खिल्लारीच्या एका सर्टिफिकेटमुळे, म्हणजे त्यांनी खिल्लारीनं काय केलं होतं की तो बाबरागावचा होता. त्यांनी त्याचा जन्म झाला होता 1941 साली आणि पहिल्या वर्गात काहीतरी दाखला घेतला असं दाखवलं त्यांनी बाबरा गावामध्ये. तेव्हा ती शाळाही नव्हती, कळलं का? आणि त्या गावामध्ये त्यांनी दाखितलं की मी धनगड जातीचा आहे, धनगड, आणि ते खोडदाड केली, धनगरचं धनगड केलं, रचा ड केला. हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः डिक्टेट केलेलं ते ॲफिडेविट. आणि त्या ॲफिडेविटमध्ये स्पष्ट लिहिलं आहे याच्यामध्ये की हे खोडताड आहे, याच्यामध्ये हे बोगस डॉक्युमेंट आहे, याचा उपयोग करू नका असं कोर्टाला त्या ॲफिडेविटमध्ये लिहून दिलं आहे त्यांनी. त्यांचा काही दोष नाही याच्यामध्ये, कळलं का? पण
त्याचाही मानलं नाही. त्यालाही सांगितलं की ह्यांनी यू टर्न घेतलेला आहे आणि त्यांच्यावरही ताशेरे मारले. म्हणजे गव्हर्नमेंटवरती ताशेरे मारले आणि ते मग त्या जजमेंटमध्ये लिहिलं की खिल्लारे हा धनगरही नाही आणि धनगरही नाही. म्हणजे त्याची जातही हिरावून घेतली. कोणाला अधिकार आहे? तुमची जात हिरावून घेण्याचा कोणाला अधिकार आहे? म्हणजे अनेक चुका त्या जजमेंटमध्ये केलेल्या आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये तर गेलोच ही झाली आहे. कायदेशीर लढाई. मी हां. तुमच्याकडे परत येणार आहे. हो. पण आता बघेल सर आहेत. बघेल सरांनी एक मिनिट मला तुम्हाला हां, बोलायचं आहे. हां. याच्यामध्ये आता फक्त माननीय देवेंद्र फडणवीसला मला एवढीच विनंती करायची आहे, कळलं का, या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, की त्यांना ही केस पूर्ण पटलेली आहे. हो. सगळं माहीत आहे त्यांना, कळलं का. आमचं म्हणणं होतं की जशी आम्ही SLP केली किंवा रिव्ह्यू केला तर गव्हर्नमेंटच्या विरुद्ध जजमेंट आहे, गव्हर्नमेंटची नाचक्की झालेली आहे तिथे, तर त्यांनी सुद्धा रिव्ह्यू करायला पाहिजे होता, त्यांनी सुद्धा SLP करायला पाहिजे होते, कारण गव्हर्नमेंटची नाचक्की आहे. म्हणजे तुम्ही दिलेले डॉक्युमेंट खोटं आहे असा त्याचा अर्थ होतो. गव्हर्नमेंटने दिलेले डॉक्युमेंट हे खोटं आहे असा त्याचा अर्थ होतो ना. तिथे तुम्ही यू टर्न घेतला म्हणजे तुम्ही खोटे डॉक्युमेंट दिले असा होतो. तर ते फार सिरियस आहे आमच्यापेक्षा. आमची तर लढाई आहे तिथं आहेच आहे, परंतु सगळ्यात मोठी सरकारची मोठी नाचिकी आहे. तर मला विनंती करायची आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाला की मला जेव्हा चान्स देणार तुम्हाला मी समजावून सांगणार, तुम्ही याच्यामध्ये SLP दाखल करा, रिव्ह्यू दाखल करा. जशी गोवारीची केसमध्ये गव्हर्नमेंटनी 2 वर्षानंतर SLP दाखल केलेली होती आणि त्या ठिकाणी ते जजमेंट गोवारीच्या विरुद्ध केलं, कळलं का. ठीक आहे, ते जजमेंटच्या बाबतीत मला सांगा. पुढे काय त्याच्यावरती आपण मी तुमच्याकडे परत येतो. चालेल. पण बघेल सर आहेत. बघेल सरांनी जे पुस्तक लिहिलंय महाराष्ट्रातील अस्तित्वहीन धनगर, ते वाचलं तर तुम्हाला समजेल की इतिहास नेमका काय आहे. त्यांनी हिंदीमध्ये पुस्तक लिहिलेले आहेत, हे मराठीतलं त्याचं भाषांतर आहे, अनुवाद आहे. पण राष्ट्रीय स्तरावरच्या धनगर समाजाचा इतिहास, महाराष्ट्रात अडचणी कुणी आणल्या, का आल्या, 60 वर्ष का हे होऊ शकलं नाही, तो इतिहास मी त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहे. कारण ते एक लेखक आहेत, ते रोखठोक बोलू शकतात. ज्या गोष्टी सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही त्या गोष्टी ते बोलू शकतात. मला सांगा, खरं तर ते हिंदी बोलतात, पण मी प्रश्न मराठीत विचारणार आहे. ते हिंदी बोलले तरी चालेल, महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी चांगली समजते. तर हे जे पुस्तक आहे त्याच्यात तुम्ही एक म्हटलं एक सातत्याने की कुणीतरी ते दबाव टाकत होतं, तुम्हाला निधी देऊ नये किंवा सुप्रीम कोर्टात गडबडीने याचिका करणं किंवा आजपर्यंत जे काही धनगर समाजासाठी प्रयत्न करता आले त्याला सतत आडवं पडणं. तर हे कोण करत होतं नेमकं? हम जब 4919 ऑफ 2017 का जो रिट था, ये कई साल तक चला, 16 से लेके साहब ने बताया जैसा, और 2024 तक चला. इतने साल में हम समाज के पास जाते थे, समाज को जाके पावर पॉइंट रिप्रेजेंटेशन देते थे और लोग हमें कंट्रीब्यूट करते थे. कंट्रीब्यूट करते करते हमें काफ़ी अमाउंट जो है, जो हमें लगा, टाइम टू टाइम मिलता रहा. जब भी कमी पड़ती थी लोग देते थे. जैसे ही ये साहब ने जैसे बताया और हम कोर्ट में डिसमिस हो गया हमारा केस, तो नेचुरली फिर हमें जजमेंट तो बिल्कुल ही गलत है, बहुत गलतियाँ उसमें, और इतनी गलतियाँ हैं मैं समझता हूँ कि अगर इस जजमेंट को लॉयर बिरादरी जुडिशियली अगर इसको पढ़े और इसको पब्लिसिटी करी जाए तो इतना ये जजमेंट जो है चर्चा में आ जाएगा. मतलब इस तरह के जजमेंट मोस्टली आप यूपी से है जी. यूपी में धनगर कैटेगरी SC में है जी. तो बाकी स्टेट का क्या हाल है? बाकी स्टेट में 1950 से भी पहले से धनगर यूपी में शेड्यूल कास्ट में. आपने जो लिखा है उसमें 1956 के बाद, 1960 की जब महाराष्ट्र स्टेट बना उसके बाद जो है वो लड़ाई शुरू हुई थी धनगढ़ और धनगर के बीच में, जो है वो संभ्रम दूर करने की. तो 1960 से लेकर आज तक काफ़ी समय बीत गया है, 60 साल बीत गए लगभग. तो आज तक ये क्यों नहीं हुआ? मतलब 1979 में भी एक प्रपोजल दिया था सेंटर को, वो बीच में लिया गया. आज तक गवर्नमेंट लेवल पे क्या क्या हुआ है? देखिए, एक तो ये समाज धनगर समाज है, घूमने वाला है. जैसे सर साहब ने बताया 10,000 साल पुराने प्रोफेशन में आज भी इन्वॉल्व है. और ये समाज नोमैडिक है, और नोमैडिक में भी इतना ज़्यादा इलिटरेट और अनजान है कि दूसरे जो नोमैडिक लोग हैं वो शहर के अंदर आते हैं, गांव के अंदर आते हैं, क्या चल रहा है दुनियादारी में उनको पता लगता है. ये समाज भेड़ बकरी लेके निकलता है, शाम को लौटता है, गांव के अंदर नहीं जाता, लोगों के साथ बैठ नहीं सकता. तो न तो ये जंगल में है और न ये गांव में है. तो इससे ज़्यादा बुरी हालत किसी की नहीं है नॉलेज के मामले में. और उसलिए उनको ये पता ही नहीं लगा
एक तो एजुकेशन में सबसे पीछे रह गए पीछे, हाँ। क्योंकि ये घूमते ही रहेंगे दिन भर, पढ़ेंगे कैसे। तो जो कोई एक के दो के लोग पढ़ भी लिए तो उनको ये पता ही नहीं लगा कि एग्जैक्टली क्या है। यूपी में भी जो धनगर शेड्यूल कास्ट में था, लिस्ट में था, पता ही नहीं था लोगों को, पढ़ते ही नहीं, मालूम ही नहीं था। जैसे जैसे मालूम पड़ने लगा तो थोड़ा बेनिफिट लेने लगे। उसमें भी जैसा जब महाराष्ट्र में हुआ है वैसे वहाँ पे भी लोगों को रोका गया। कोई जो दूसरे कम्युनिटी के लोग थे किसी ने, और उनको सर्टिफिकेट बनना रोक दिया। अब इनको पता ही नहीं था। मुझे भी जब मैं मालूम पड़ा, मैं जब नौकरी के लिए कोशिश कर रहा था, मुझे भी पता लगा कि हाँ ये लिस्ट में नाम है और हम तो धनगर है। तो मैं भी बनाने को गया, मेरे को सर्टिफिकेट नहीं दिया, एसी का नहीं दिया आपको? नहीं दिया मुझे। होने के बावजूद मेरे गांव के लोग ने लिख दिया, तलाटी ने लिख दिया, तलाटी के ऊपर जो हमारे यहाँ कानून को बोलते हैं उसने भी लिख दिया, लेकिन तहसीलदार ने भगा दिया, बोले नहीं है, लिख के दे दिया। वो ओरिजिनल मेरे पास अब भी था, तो नहीं मिला हमको। तो ये रोक जो है आज तक चालू है। लोगों को कोर्ट में जाना पड़ा वहाँ पे भी, और उसमें मेरा इन्वॉल्वमेंट था कोर्ट में जाने के लिए। मैंने कमीशन से और वहाँ यहाँ बहुत सारे ये किया और अल्टीमेटली जीत गए। फिर भी सर्टिफिकेट आज नहीं बन रहे। महाराष्ट्र में भी लोगों को पता नहीं था कि ये क्या है। लिस्ट में जब काका कालेलकर का कमीशन बना तो उसने 6-7 राज्यों में धनगर को ओबीसी आइडेंटिफाई किया। उस ओबीसी में से जहां वो ज़्यादा पिक्रेरिश कंडीशन उन्होंने दिखाई, वहाँ एक स्टार लगाया। तो महाराष्ट्र के लिए, या मध्य प्रदेश, उस समय का मध्य प्रदेश, और ये बॉम्बे स्टेट था तब, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने कहा कि ये जो अभी तक की SC और ST की लिस्ट है 1950 में जो बनी है, उनमें से कुछ ऐसा हुआ होगा कि कुछ जो नाम नहीं आने चाहिए थे वो आ गए, कुछ नाम ऐसे हैं कि जो आने चाहिए जो आए नहीं। तो ऐसी एक इंटरम रिपोर्ट उनसे मांगी और उन्होंने रिपोर्ट दी। वो सारी रिपोर्ट फाइनल रिपोर्ट में छपी हुई है। उत्तर प्रदेश के लिए जो 27 सीरियल पर है वो धनगर हिंदी में धनगर लिखा है, DHNGR को हिंदी में धनगर लिखा है, वहाँ पे विवाद हो रहा है। महाराष्ट्र के लिए, मध्य प्रदेश के लिए उन्होंने जो बताया, यवतमाल के ज़िले के 3 तालुका और अमरावती का 1 और चांदा के 2, ये 6 तालुका के लिए उन्होंने धनगढ़ को रिकमेंड किया, डी लिख दिया वहाँ। DHNG-D, और वो ओरांव के साथ। धानका और धनगढ़ 2 रिकमेंड किया और वो लिस्ट में आ गया। वहीं उन्होंने वेस्ट बंगाल के लिए DHNG-R रिकमेंड किया था, DHNG-R लिस्ट में वो भी DHNG-D आया। बिहार के लिए उन्होंने, जब वो बिहार झारखंड एक ही था, बिहार के लिए रिकमेंड किया DHNG-D डोम के साथ। अब डोम और ओरांव दोनों चीज़ डिफरेंट है ना। ये DHNG-D आ गया। जैसे ही 56 में DHNG-D बिहार के लिए और मध्य प्रदेश के लिए आया, बाय द टाइम ये लिस्ट पब्लिश हुई उसके पहले रीऑर्गेनाइजेशन हो चुका था 31 अगस्त 1956 को। तो फिर क्योंकि ये जो 3 जिले जो थे पर्टिकुलरली विदर्भ वाले, वेरार कहते थे उस समय, वो महाराष्ट्र में आ गए, बॉम्बे स्टेट में आ गए। तो फिर उनको एक वापस फिर लिस्ट निकालनी पड़ी, वो बॉम्बे स्टेट के लिए। फिर ये 3 जिले के साथ में बॉम्बे को, महाराष्ट्र को उस समय, मतलब बाद में का महाराष्ट्र, उसके लिए वो धनगढ़ लिस्ट में आ गया। मध्य प्रदेश वाले आज तक भी और छत्तीसगढ़ वाले आज तक भी उनको उस चीज़ का मालूम नहीं कि DHNG-D एग्जैक्टली क्या है, कैसे आया। महाराष्ट्र में भी लोग यही कोशिश कर रहे थे कि ये DHNG-D तो हम हैं। फिर वो बीड, अलीगढ़, बल्लाम जाखड़, उससे कंपेयर करके प्रोनाउंसिएशन का रीजन बता के वो कह रहे थे कि वो धनगढ़ हम हैं। वो ड हो गया, रा हो गया, तो ड और रा सिमिलर, सिनोनिम, इसमें वो लोग अपना अपना कर रहे थे। और एक ही कोई नहीं थी, कोई विदर्भ से कुछ लिख रहा है, कोई धुले से कुछ लिख रहा था, कोई किधर से। तो वो सब बिगिनिंग तो वहाँ से हुई, विदर्भ से, तो वहाँ के लोग ज़्यादा एक्टिव थे उस समय। जैसे ही 76 में क्या हुआ कि जो रेस्ट्रिक्शन थे एरिया के, पहले ओनली 6 तालुका के लिए था, 76 में वो पूरा महाराष्ट्र के लिए खुला हो गया। वैसे मध्य प्रदेश में भी जो लिमिटेड डिस्ट्रिक्ट के लिए था, लिमिटेड तालुका के लिए था, वो भी पूरा उसके लिए खुला हो गया। तो ये फिर पूरे महाराष्ट्र के लोग शुरू हो गए 1976 के बाद में। 66 में उन्होंने कोशिश करी थी कि हमको ST में लिया जाए, तो वो अलग से कोशिश थी। तो उसमें डांगे धनगर के लिए, कोल्हापुर के जो है, कोल्हापुर के डांगे धनगर के लिए उन्होंने रिप्रेजेंटेशन किया और वो बिल बना भी पार्लियामेंट में। हाँ। लेकिन वो बिल जो है पास नहीं हो पाया। तब तक सरकार का कुछ और दूसरा इरादा रहा होगा कि ये लिस्ट को और हम कुछ करते हैं, तो वो चलता रहा। 67 वाला फाइनल नहीं हुआ, तो 76 में उनका एक एक्ट बना के लेके आए 76 का, और 76 में एरिया की रेस्ट्रिक्शन उठा दी।
एरिया की रजिस्ट्रेशन उठने के बाद में पूरे महाराष्ट्र के लिए वो DHNJD हो गया। तब 79 में फिर डिमांड वही डिमांड चल रही, फिर पूरे महाराष्ट्र से चालू हो गई। तो 79 में एक रिकमेंडेशन गई धनगर को, उसमें और भी कम्युनिटी थी। शरद पवार मुख्यमंत्री थे उस टाइम पे। हाँ, तो उस समय माना भी थे, उसके अंदर बंजारा भी थे, धनगर भी थे, वो कई कम्युनिटी का नाम था उसमें, SC का भी था, ST का भी था। तो वो रिकमेंडेशन गई, लेकिन बाय द टाइम इसके SC किसको रखना है, ST किसको रखना है, उसके क्राइटेरिया उन्होंने डिसाइड हो रहे थे। और वो क्राइटेरिया डिसाइड होने में ट्राइब के लिए जो क्राइटेरिया थे वो हो गए थे डिसाइड। उन्होंने फिर एक स्टेट गवर्नमेंट को लेटर लिखा कि ये आपके यहाँ से आपसे प्रपोजल आया है, और ये प्रपोजल में आप बताइए कि वेदर वो लोग क्राइटेरिया पूरा करते हैं कि नहीं, जो अटी है वो अटी को फुलफिल करते हैं क्या। तो ये आपके यहाँ से लेटर चाहिए, और हफ्ते के अंदर अगर आपने लेटर नहीं दिया तो हम मान लेंगे, रिप्लाई नहीं दिया तो हम मान लेंगे कि ये क्राइटेरिया की अटी पूरी कर रहे हैं, जो कंडीशंस है वो फुलफिल कर रहे हैं, तो फिर हम मान लेंगे। हम यहाँ क्या होगा, इमीडिएटली विदिन ए वीक जो है उन्होंने रिप्लाई दे दिया कि नहीं, धनगर सेटिस्फाई नहीं करता, कंडीशन सेटिस्फाई नहीं करता। अगर वो अगर कोई उसके लिए स्टडी वगैरह कुछ नहीं है, उसके लिए अगर वो लेटर ही ना गया होता तो ये धनगर ऐड हो गया होता, धनगढ़ भी रहता, धनगर भी रहता। किस साल का लेटर था वो? ये सब 81 में में रिटर्न, मतलब उन्होंने विड्रॉ कर लिया वो। उसके बाद में फिर लड़ रहे हैं, मतलब सेंटर ने लेटर दिया कि वो, सेंटर ने इनको लेटर दिया, गवर्नमेंट को कॉन्फिडेंशियल लेटर, कि ये बताइए कि ये आपका प्रपोजल आया है SC में इंक्लूड करने का, ST में इंक्लूड करने का, तो ये कंडीशंस फुलफिल कर रहे हैं क्या, जो कंडीशंस हमने डिसाइड किया है वो फुलफिल कर रहे हैं क्या। और अगर विदिन ए वीक आपका आंसर नहीं मिला, रिप्लाई नहीं मिला, तो हम मान लेंगे कि इसे फुलफिल कर रहे हैं। ओके, हाँ। तो वो लागू हो जाता था। मतलब अगला जो उस टाइम पे महाराष्ट्र गवर्नमेंट में फिर रिप्लाई दिया कि फुलफिल नहीं कर रहे हैं। नहीं, 81 में। यस, तो ये विड्रॉ हो गया। हाँ हाँ हाँ, म्हणजे त्यावेळेस आदिवासी विभागाने ते सांगितलं की करत नाही। हाँ, तो वो विड्रॉ हो गया, तो फिर वो मामला वहीं का वहीं हो गया। फिर इन्होंने जितनी भी कोशिश करी, पॉलिटिकल कोशिश करी, सोशली आंदोलन करो, जो भी करो, बात वही आती थी कि वो कंडीशन स्टडी, एक तो स्टडी होनी चाहिए, एंथ्रोपोलॉजिकल स्टडी होनी चाहिए, सोशल स्टडी होनी चाहिए, हिस्टोरिकल स्टडी होनी चाहिए, फिर वो कंडीशन फुलफिल करते हैं कि नहीं करते हैं, और तब जाके वो फिर बहुत सारे क्राइटेरिया हैं, वो क्राइटेरिया भी डिसाइड किया हुआ है कि यहाँ से महाराष्ट्र गवर्नमेंट अपना स्टडी भेजेगी TRTI के थ्रू, है ना, और वो जाएगा ट्राइबल मिनिस्ट्री को, मिनिस्ट्री ऑफ ट्राइबल अफेयर सेंट्रल में, हाँ। फिर वो जो है रजिस्ट्रार जनरल को भेजेगा, रजिस्ट्रार जनरल फिर नेशनल कमीशन को भेजेगा। वो बहुत सारी कंडीशन है कि वो वहाँ से रुक जाएगा। वो जो मतलब इस तरह के 20-20 साल के, जब हम स्टडी कर रहे थे, 20-20 साल के प्रपोजल पेंडिंग पड़े हुए थे, सैकड़ों। तो ये ऐसा पार्लियामेंट का प्रोसीजर है, और वो 342(2) का है। तो ये चीज़ हमारे लोगों को पता नहीं थी। पता नहीं होने का रीज़न यही है कि उतना स्टडी नहीं कर रहे हैं, उतना टाइम नहीं है, रोटी के लिए परेशान है। हमारे जैसे लोग हैं, जैसे मेरा आदत ही था पढ़ने का, मैं इंजीनियर आदमी, लेकिन पढ़ने का शौक़ था, तो मैंने PhD कर ली। मैंने कि मैं थोड़ा लिखने का मेरा ज़रा यह है कि लोगों को लगता है कि ये लाइन से हट के बोल रहा है, तो इसलिए मैंने फिर लिटरेचर में MA किया, PhD किया नौकरी में रहते हुए। और मैं मेरा जो है 81 के बाद जो फिर मंडल कमीशन आया, और वो उसके बाद तो वो डिमांड धीमी हो गई होगी फिर। नहीं, डिमांड तो धीमी नहीं हुई, आंदोलन होते रहे। लेकिन मुद्दा क्या है, जब भी कोशिश करते तो सरकार बोलती थी कि हमारे पास तो स्टडी पेंडिंग नहीं है कोई, सरकार, महाराष्ट्र सरकार भेजेगी, फिर हम देखेंगे। तो जब भी कोई RTI करता था, जब भी कोई कुछ बोलता तो भाई हमारे पास प्रपोजल। मतलब वो 81 में जो ट्राइबल मिनिस्टर थे महाराष्ट्र के, उन्होंने जो लेटर दिया, उसकी वजह से आज तक वो इंक्लूड नहीं हुआ, म्हणजे 81 का जो घोळ होता। हाँ, और महाराष्ट्र गवर्नमेंट ने या किसी भी गवर्नमेंट ने जो भी स्टडी की, ये स्टडी किसी ने नहीं की कि DHNJD है क्या। एक बार क्वेश्चन किसी विधान परिषद में क्वेश्चन हुआ कि भाई 2003 में क्या हुआ, 2003 में ओरांव के साथ में बिहार और झारखंड के लिए धनगर ब्रैकेट ओरांव, ये एक अमेंडमेंट आया। तो उसमें धनगढ़ ऑलरेडी था, जो मैंने बताया डोम के साथ में धनगढ़ SC में था, ST के अंदर धनगर ब्रैकेट ओरांव और ऐड हो गया। हमारे लोगों ने बोला कि धनगर तो हो गया वहाँ पे, तो हमको भी दे दो। अब उसके लिए स्टडी भेज दी उन्होंने झारखंड, ओरांव, झारखंड, बिहार और उड़ीसा में। उड़ीसा में DHNJR था, वैसे ऑलरेडी था। तो वहाँ से स्टडी करके क्या स्टडी करके लाए कि वहाँ का जो DHNJR ब्रैकेट ओरांव है, और उड़ीसा में भी जो धनगर है वो ओरांव कोमा धनगर है।
तो ये स्टडी करके लाया कि वहाँ का जो धनगर है और यहाँ का जो धनगर है महाराष्ट्र का, ये दोनों डिफरेंट है। यहाँ के DHNG-R को DHNG-R धनगढ़ बोलते हैं, ये धनगढ़ को धनगढ़ बोलते हैं। यहाँ का DHNG-D ST में है महाराष्ट्र में, और DHNG-R OBC में, बाई द टाइम OBC में आ गया था। तो OBC का DHNG-R और शेड्यूल ट्राइब का DHNG-D दोनों डिफरेंट है। और वहाँ का जो DHNG-R है उड़ीसा का, बिहार का, झारखंड का, उसको धनगर नहीं, उसको धांगड़ बोलते हैं। तो वो धांगड़ यहाँ के DHNG-D से मिलता है। ये रिपोर्ट हुई। अब ये रिपोर्ट अनकॉन्स्टिट्यूशनल कैसे है? आरक्षण स्टेट का इशू है, स्टडी स्टेट के लिए होनी चाहिए, दूसरे का रेफरेंस लेने का कोई मतलब ही नहीं होता है, वो गलत है। फिर वहाँ धनगर क्या है, धनगढ़ क्या है, वो वहाँ के लोग स्टडी करें। आपको स्टडी ये करनी चाहिए कि DHNG-D क्या है। DHNG-R को इंक्लूड करना है तो यहाँ स्टडी करो, DHNG-R जो है फुलफिल करता है कि नहीं करता है। वो कोई स्टडी नहीं हुई आज तक कि DHNG-R जो है धनगर जो सफर्ड है वो एक्चुअली क्या कंडीशन है उसकी, सोशल एंथ्रोपोलॉजिकल, तो वो तो नहीं किया। और धनगढ़ क्या है वो भी नहीं किया। फिर एक बार ये टाटा इंस्टीट्यूट लगा दिया, जब लोग आंदोलन और जोर पकड़ने लगे तो टाटा इंस्टीट्यूट को दे दिया। टाटा इंस्टीट्यूट को भी जो दिया है वो महाराष्ट्र का धनगढ़ की स्टडी के लिए नहीं दिया, दूसरे राज्य का। उनका जो एग्रीमेंट है वो एग्रीमेंट को अगर आप पब्लिक करते हो तो अनकॉन्स्टिट्यूशनल है और वेस्टेज ऑफ मनी है सरकार की ओर से। ये तो मैं समझता हूँ कि सोशल जस्टिस के नाम पर अन्याय है, अत्याचार है, और उतना है कि वो उसके लिए तो मैं समझता हूँ क्राइम है, क्राइम माना जाना चाहिए उसको, कि आप एग्रीमेंट कर रहे हो, पैसा खर्च कर रहे हो पब्लिक का, और वो गलत काम के लिए कर रहे हो। ठीक है, तो अभी ये हुआ 60 साल का इतिहास जो था। मला तर एक विचारायचं आहे, याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सातत्याने आपण जेव्हा म्हणतो ST आरक्षण जर मिळालं तर त्यांच्यासाठी राखीव मतदारसंघ आहेत, आणि महाराष्ट्रातले जे काही प्रमुख मतदारसंघ आहेत त्या प्रमुख मतदारसंघ म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले धनगर समाज तिथे प्राबल्यामध्ये आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त त्या मतदारसंघांमध्ये आहे, तर ते मतदारसंघ राखीव होऊ शकतात। त्यामुळे जे पॉलिटिकल विलिंगनेस आहे की हे प्राईम मतदारसंघ आपल्या हातून जातील, त्याच्यामुळे पण एक विलिंगनेस आजपर्यंत दिसला नाही कधी। नाही, महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये आहे की म्हणजे मी मुळातली गोष्ट तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पॉलिटिक्स तर फार मोठ्या प्रमाणात आहे, कळलं का? म्हणून आतापर्यंत कोणी मदत करायला पाहिजे ते कोणी केली नाही, कुठल्याही नेत्याने मदत केली नाही, फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी मदत केलेली आहे। परंतु शेवटच्या क्षणाला काय झालं ते तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, कळलं का? तर ही एक गोष्ट आहे की ज्या प्रॉमिनंट मतदारसंघ आहे, म्हणजे MLAचे असो किंवा MPचे असो, तुम्हाला सांगतो की 40 आमदाराचे मतदारसंघ असे आहे की ज्या ठिकाणी धनगराचा माणूसच धनगर उभा राहिला तर धनगर निवडून येऊ शकतो। 40 मतदारसंघ आहे, आणि 5 ते 6 MPचे मतदारसंघ आहे की त्या ठिकाणी धनगरच माणूस निवडून येऊ शकतो, पण युनिटी नाही धनगरामध्ये, दुर्दैवानं। आणि दुसरी गोष्ट गरिबी इतकी गरिबी आहे की ते उभे राहू शकत नाही, तर तो प्रॉब्लेम आहे। त्याचा फायदा इतर समाज घेतात। प्रश्न असा आहे या ठिकाणी की तुम्ही जो प्रश्न केला आहे की प्रॉमिनंट लोक म्हणजे प्रस्थापित लोक हे होऊ देत नाही, हे खरी गोष्ट आहे। प्रस्थापित लोक न होऊ देण्याचं कारण काय की जर धनगरांना जर STचं रिझर्वेशन सुरू झालं तर आज न उद्या डिलिमिटेशन होऊन ते मतदारसंघ रिझर्व होतील, आणि ते रिझर्व झाले की मग त्यांची पंचायत होईल ना, तर तो त्याच्यामधला अँगल निश्चितच आहे। मला एक शेड्यूल ट्राईबची जे कम्युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना एक विनंती करायची आहे। म्हणजे वास्तविक पाहता आमचे एक कार्यकर्ता आहे आणि चांगले व्यक्ती आहे पांडुरंगजी मेळकर, त्यांनी त्या ST कम्युनिटीच्या आमदारांना फोन केला, त्यांना सांगितलं की आपण सोबत बसू आणि मी माझ्याशी चर्चा करू आणि तुम्ही ठरवा, तुमच्यावरती काहीच अन्याय होणार नाही। हे तुमच्या मागे जे काही दुसरं जे षडयंत्र करतात ते दुसरे लोक आहेत, त्यांना काही घेणं नाही देणं नाही, आपल्या लढाई लावण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही झालेलं नाही। म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे याच्यामध्ये की जे काम सरकारने करायला पाहिजे ते सरकारने केलेलं आहे। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टही करत नाही। आता शेवटचा प्रश्न आहे की आता पुढे काय? काल ज्या उपोषण सोडलं त्यांना शब्द दिला की तुम्ही मुंबईला या, आपण चर्चा नाही, सोडलं नाही। हां, म्हणजे ते आता उपोषण सोडवणार आहेत आज दुपारी। त्यांना शब्द दिलाय की तुम्ही मुंबईला या। मुख्यमंत्री फोनवर 10 मिनिट बोलत होते की तुम्ही या, मी प्रयत्न करतो। मुख्यमंत्र्यांची जी तळमळ आहे ती त्यातनं दिसतीये। तुम्ही पण सांगितलं की ते त्यांची तळमळ आहे, पण त्यांची पण मर्यादा आहे। आता यात पर्याय काय? नाही, पर्याय याच्यामध्ये एकदमच पर्याय असा आहे की आमची लढाई ही 342-2ची नाही, हे लक्षात ठेवा। धनगर एक आहे अशी नाही, आमची कॉन्स्टिट्यूशनल लढाई आहे। कॉन्स्टिट्यूशननी जे काही म्हटलेलं आहे आणि कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ज्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनं जे जजमेंट दिलं आहे त्याच्या बाबतीत आमची लढाई आहे। म्हणजे धनगर अस्तित्वात नाही हे 100% प्रूव्ह झालेलं आहे।
कोर्टानं काय केलं ते बाजूला ठेवा. काय काय केलं ते आमच्याच खिलाऱ्याला त्याने धनगड मानलं आणि त्यालाच धनगड नाही मानलं. ते जाऊ दे, कोर्टाची केस आहे, आम्ही कोर्टात बघू. परंतु शासनाने आता काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो. शासनाने जे काय आम्ही त्यांच्याकडे पर्याय मांडलेला आहे, तर त्या ठिकाणी GR काढलेला पाहिजे, कळलं का. शासनच म्हणते ना. कोणता GR कसा, हां हां कोणता GR काढला पाहिजे? त्यांना STचा GR काढला पाहिजे, शेड्यूल ट्राईबचा GR काढलेला पाहिजे. आणि तो कसा मुख्यमंत्र्यांचं त्यावर असं म्हणणं आहे की ही कॉन्स्टिट्युशनल डिमांड आहे. नाही, ते सांगतो मी तुम्हाला. हे कॉन्स्टिट्यूशनल 100% आहे, कळलं का. पण तुम्ही जे कॉन्स्टिट्यूशन तिथून तयार होते, म्हणजे स्टेटमधून तयार होते, सेंट्रलला जाते. सेंट्रल तर काय आपला स्वतःचं मतानं करत नाही ना. आता तुम्ही कॉन्स्टिट्यूशन लावलं, हे लावलं, ते लावलं, अनकॉन्स्टिट्युशनली गोष्टी होतात ना. अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी होत नाही का, दिसत नाही का आपल्याला अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी कशा होतात ते. मी नाव घेत नाही कोणाचं काय ते, पण त्याच्यात मला काही जायचं नाही. ही अनकॉन्स्टिट्युशनल जजमेंट होणार नाही किंवा हे अनकॉन्स्टिट्युशनल GR होणार नाही. त्याचं कारण असं की आम्ही GR सुद्धा करून ठेवलेला आहे. मुख्यमंत्री महोदय जर आम्हाला चान्स देईल, आम्ही त्यांच्यासमोर बसू आणि त्यांना सांगू की अशा अशा प्रकारचा तुम्ही GR काढू शकता, कळलं का. GR काढायला काहीच हरकत नाही, त्याच्यात इफ अँड बट्स नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काल सांगितलं ते मी थोडंफार ऐकलेलं आहे. त्यांनी 342च्या माध्यमातून सांगितलेलं आहे की ते आपण ते रेकमेंड करू, हे करू, ते करू. ते 1000 वर्ष मिळणार नाही आम्हाला. आमचं जर रेकमेंडेशन तर ऑलरेडी 2दा झालेलं होतं, त्यावेळेस काही नाही मिळालं. आता रेकमेंड केलं तर अजून 500-600 वर्ष लागेल. आमचं म्हणणं आहे की आमची ही कॉन्स्टिट्युशनल लढाई आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की धनगड अस्तित्वात नाही. आणि सरकारचं म्हणणं आहे की धनगड अस्तित्वात नाही. मेन गोष्ट ते आहे ना. कॉन्स्टिट्यूशनवरती लक्ष द्या ना तुम्ही. कॉन्स्टिट्यूशन सोडून बाकीच्या गोष्टीकडे कशाला लक्षात येतात. आणि त्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून एका राज्यामध्ये, केंद्रशासित राज्यामध्ये त्यांनी प्रोसिजर अशी ॲडॉप्ट केलेली आहे की तिथल्या राज्यपाल म्हणा किंवा उपराज्यपालांनी सरकारकडून माहिती मागवायची. आता हा नॉन एक्झिस्टन्स प्रूव्ह झालेला आहे. नॉन एक्झिस्टन्स प्रूव्ह झाला आहे तर त्याचा क्लेमंट कोण आहे हे प्रूव्ह झालेलं आहे. धनगर प्रूव्ह झालेलं आहे. तशा प्रकारचं प्रपोजल माननीय प्रेसिडेंटकडे पाठवायला पाहिजे आणि प्रेसिडेंटनं ते ॲक्सेप्ट करून 2 दिवसात ते काम होते. म्हणजे जेव्हा इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस जे आपले ते आहे ना, EWS जे अमेंडमेंट झाली ना आपल्या इकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर त्याच्यामध्ये तर 2 दिवसात काम केलं ना. आता तिथले सरकार BJPचं आहे आणि तिथले BJPचं आहे. व्हील पाहिजे. व्हील असले तर काही होऊ शकते. जे आता सोपा विषय म्हणजे GR काढा. आता त्याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जेव्हा हे आमचं आंदोलन चाललं होतं 2024मध्ये, तर एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक ॲक्ट आहे, कोर्ट फी ॲक्ट. त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्या गव्हर्नमेंटच्या त्या ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की ओरॉन, मराठीत ओरॉन आणि कॉमा धनगड नाही लिहिलं. तर इथल्या एका डिपार्टमेंटनं काय केलं का रात्रीच्या रात्रीच ते बदलून टाकलं. त्याच्यात कसा GR काढला त्यांनी की हे जे धनगडच्या जागी जे धनगर लिहिलं आहे तर त्या ठिकाणी धनगड वाचावे. हे आमच्या लोकांना कळलं. पडळकर साहेब धावत गेले, त्यांनी बघितलं. पडळकर साहेबांनी मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं. मग परत ते त्यांनी कॅन्सल केलं आणि तिथे धनगड ठेवलं. मग अशा गोष्टी तुम्ही करू शकता. मग GR तर फार सोपं आहे ना काढणं. बरोबर. मला वाटतं बरेच मुद्दे आपले महत्त्वाचे कव्हर झालेत. मुलाखतही मोठी झाली आहे. तर हां, बघेल सरांचा एक मुद्दा आहे. देखिए, ये सरकार कोई भी हो, कांग्रेस की हो या BJP की हो, सरकार के इच्छा पर डिपेंड करता है. अभी जो देश के स्तर पे क्या हो रहा है, धनगर यूपी में है. धनगर यूपी में होते हुए भी महाराष्ट्र का रेफरेंस लेके, DHNJD का रेफरेंस लेके वो उनको रोक रहे हैं. सर्टिफिकेट कई बार नेशनल कमीशन ने क्लियर कर दिया, हाईकोर्ट ने 2 बार 3 बार हाईकोर्ट ने क्लियर कर दिया कि DHANGAR धनगर है, न धांगड़ है, न धनगढ़ है, न धंगड़ है. बावजूद इसके वहाँ के जो डिपार्टमेंट है वो बोल रहे कि नहीं ये तो धंगड़ है. DHNGR को वो धंगड़ पढ़ रहे और धंगड़ पढ़ के लोगों को सर्टिफिकेट नहीं दे रहे. सारा काम वहाँ पे हिंदी में होता है. जबरदस्ती हो रही है और ले के ऐसे लेटर वगैरह करके और वहाँ पे उनके अधिकारी बैठे हैं. बीच में एक नेशनल कमीशन के चेयरमैन आ गए, वो शेड्यूल कास्ट के थे, शेड्यूल कास्ट के आएंगे नेशनल कमीशन का चेयरमैन. तो उन्होंने जो पुराने कमीशन के 2-3 बार के जो ऑर्डर थे, जो निर्णय थे, उन निर्णय को ही रोक दिया. चीफ सेक्रेटरी के जो निर्णय थे यूपी सरकार के, उनको भी रोक दिया. सर्टिफिकेट नहीं बनने लोगों को. लोग तो इतने जानकार हैं नहीं, इतने ताकतवर हैं नहीं, पैसे वाले हैं नहीं, पॉलिटिकली भी इतने अवेयर नहीं है कि सरकार को दबा दें. लेकिन एक चीज़ को मैं और बताऊं, जैसे अभी DHNJD जो है, जो लिस्ट में आ गया, 1956 में आ गया. 1956 के पहले DHNJD वर्ड कास्ट ट्राइब छोड़ दो, गोत्र छोड़ दो, वर्ल्ड में वर्ड नहीं है.
ठीक है, एग्जिस्ट नहीं करता था। DHNJD वर्ड नहीं है कहीं पे, एंसाइक्लोपीडिया देख लीजिए वर्ल्ड के, कहीं नहीं। इंडिया में DHNJD नाम का किसी भी फॉर्म में वो शब्द नहीं है, कास्ट नहीं है, गोत्र नहीं है। अब वो आ गया, डेफिनेटली वो गलती हुई है। अब इसके लिए प्रोविज़न जो भी है 342(1) में ही आएगा, तो क्योंकि ये पेक्यूलियर सिचुएशन है। जजमेंट में आए हैं, 2-3 जजमेंट हो भी गए। अब ये जो DHNJD को मानते हुए वहाँ के लोग बोलेंगे ये धनगढ़ वो वाला है, मतलब यूपी वाला भी ये वाला है जो महाराष्ट्र में है, जो मध्य प्रदेश में है। वहाँ के लोग अभी तक उसमें अवेयरनेस नहीं है उनमें। तो एक छत्तीसगढ़ में एक कोशिश हुई। छत्तीसगढ़ में कोशिश क्या हुई कि उन्होंने OBC कमीशन से, OBC में है वहाँ पे अभी धनगर, जैसे महाराष्ट्र में, उन्होंने लिखवाया कि देखिए जो गडरिया, धनगर, धनकर, पाल, ये एक ही कम्युनिटी है और इनको शादी ब्याह होते हैं आपस में और इनको एक जगह रखा जाए। वो 342 का मैटर था, वो 342(2) का ये होना चाहिए। रिपोर्ट दे दी कमीशन ने, सरकार के पास गई, रमन सिंह की सरकार थी, वो रिपोर्ट को उन्होंने दबा दिया, डब्बे में डाल दिया, 1-2 पन्ने का निकाल के, और उन्होंने जो है वो आगे भेज दिया और वो धनगढ़ हो गया वहाँ पे। धनगढ़ था वो धनगढ़ हो गया। अब ये सरकार चाहती नहीं होने देती, इनको सुनती ना, लोगों के ऊपर केस चल रहे हैं, धनगढ़ को भी नहीं कर रहे, धनगर को भी नहीं कर रहे। और इसके लिए इन्होंने अब क्या किया, यूपी में आंदोलन चल रहा था, महाराष्ट्र में आंदोलन चल रहा था 2024 में। 2024 में क्या हुआ, जो 400 पार करने वाले थे वो 240 पे आए। कहाँ से ज़्यादा नुकसान हुआ, यूपी से और महाराष्ट्र से। और यूपी महाराष्ट्र बड़े स्टेट हैं, यहाँ के धनगरों ने डेफिनेटली वोट नहीं दिया होगा हमको। लेकिन जैसे ही देखा कि महाराष्ट्र का विधानसभा का ये आया, इलेक्शन आया, तब क्या किया, मुख्यमंत्री साहब ने पूरा धनगर लोगों से बात की है। और वो लोग जो बीजेपी को वोट नहीं दिए होंगे, उन्होंने बीजेपी को वोट दे दिया। उस समय बीजेपी का लाभ हो गया और उस समय नुकसान हो गया था। तो समाज के अंदर ये गुस्सा तो है, और ये गुस्सा पूरे देश में है। और इस समाज की आबादी, रेन के कमीशन को देखोगे तो रेन के कमीशन ने करीब 11% तो काउंट किया है, और कहा है कि ये 15% है, क्योंकि बहुत सारों के राशन कार्ड भी नहीं है, आधार कार्ड कुछ नहीं है। तो 15% DTNT की उन्होंने पॉपुलेशन बताई है। उसमें मैक्सिमम पॉपुलेशन जो है धनगर की है, और पूरे देश में है। ऐसी सिंगल कम्युनिटी कोई नहीं है जो इनके जितनी पॉपुलेशन वाली हो। ये कम्युनिटी पॉलिटिकल इफेक्ट डाल सकती है, जब ये अवेयर हो जाएगी, अपने इसकी डिमांड करेगी। ठीक है, अभी वो हो रही है जी। तो मधु सरांचा एक शेवटचा मुद्दा आहे थोडक्यात। हां, नाही मला हे सांगायचं आहे की सध्या जे आमचे दीपक बोराडे आंदोलन करत आहे, म्हणजे उपोषणाला बसलेले आहे, तर त्याचा जो प्रश्न आता सुरू आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोललेले आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण काय केलं, काय नाही केलं पाहिजे. तर मी मुद्दाम करून सांगतो की जे गव्हर्नमेंटमध्ये जे बसलेले जे सेक्रेटरी मंडळी असतात ना, तर ती फार मिसगाईड करतात. तसेच मागच्या वर्षीसुद्धा तशाच प्रकारचं मिसगाईड केलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांसमोर सांगितलं होतं की हे प्रोसिजर 342(2) आहे, 342(2) आमचं म्हणणंच नाही आणि ते पूर्वाकरण करू नये. आम्ही असंही म्हणत नाही की धनगर एकच आहे, ते धनगर एकच आहे असं म्हणलं असतं तर 342ची प्रोसिजर सुरू झाली असती. आमचं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की बाबा 342(1)च्या अनुषंगाने तुम्ही याच्यामध्ये GR काढू शकता आणि GR एकदम व्यवस्थित काढू शकता तुम्ही, कारण तुम्ही मान्य केलेलं आहे, सरकारने मान्य केलेलं आहे की धनगर अस्तित्वात नाही म्हणून. अजून याच्यापेक्षा दुसरं काय पुरावा पाहिजे. आणि कोर्टाने त्याचा ॲक्सेप्ट केलं नाही तर ते मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हा बोराडेलाही सुद्धा मला विनंती करायची आहे की त्याची तब्येत दुरुस्त राहावी, ही त्यांनी काळजी घ्यावी. 1 नंबरची गोष्ट आहे. मला या तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाला मला सांगायचं की त्यांना फार कळवळा आहे धनगर जमातीबद्दल, मला माहीत आहे. मी अनेक वेळा त्यांना भेटलो. तर तुम्ही सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही GR काढा, GR काढल्यानंतर पुढं काय होते बघू, GR कसा काढायचा आम्ही सांगतो. पण राज्याला घटनात्मक ते राज्याला पॉवर आहे की नाही ते कोर्टामध्ये जाईल, कोर्टात आम्ही बघू, कळलं, कारण गव्हर्नमेंट बघतील ते कोणाला अधिकार आहे, काय तसा अधिकार कोणाला आहे कोणाला नाही तो इश्यूच नाही त्याच्यामध्ये, कळलं का. आमचं म्हणणं आहे की तुम्ही मान्य केलेलं आहे, राज्य सरकारनं मान्य केलं आहे की धनगड अस्तित्वात नाही, संपला विषय. मग आता सर्टिफिकेट कोणाला देणार तुम्ही, सर्टिफिकेट 1 दिवस तुम्ही खाली ठेवू शकत नाही. कॉन्स्टिट्युशनल बेंचचं म्हणणं आहे की तुम्ही 1 दिवस खाली ठेवू शकत नाही. ते म्हणजे त्यांनी जे भोईच्या जागी हे केलं आहे ना, वडारला हे केलेलं एका दिवसात केलं, एका दिवसात त्यांचे सर्टिफिकेट तयार झाले. तिथे सर्टिफिकेट सुरू व्हायला पाहिजे ना, मग कोणाला तरी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे तुम्ही. तर ही धनगर समाजाची ही मागणी आहे. ही अभ्यासपूर्ण मुलाखत डॉक्टर JP बघेले उत्तर प्रदेशचे असले तरी या सर्व देशभरातल्या या जातीचा खूप त्यांचा अभ्यास आहे. मधु शिंदे सर स्वतः IPS आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि गेल्या 20-25 वर्षापासून ते हा सगळा लढा देत आहेत. जेव्हा ते सेवेत होते
तेव्हा ते युनिफॉर्मवरती IPS असताना धनगर समाजाच्या ज्या प्रबोधन मंचाच्या बैठकी व्हायच्या त्याच्यामध्ये जायचे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमची मतं कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.